नमस्कार मंडळी. तर माझं नाव असं तेजू आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर आज सकाळी उठून मी जात आहे घराकडे, कारण की आज असा गुढीपाडवो. आणि बघा ही वाटेत म्हाका पांढऱ्या चाफ्याची हार दिसले. तर हे पांढऱ्या चाफो गुडयेक घालतात आज, त्याच्यामुळे आज ह्या आजीकडनं हार घेतले विकत आणि सरळ गेले घराकडे पोचान फटाफट आंघोळ वगैरे करून रेडी झालं आहे आणि घेतलंय पहिली रांगोळी काढूक. रांगोळीचं काम सगळं आटपलंय आणि घेतलंय गुढीच्या पूजेची तयारी करूक. कळस वगैरे सजवून घेतलंय मी हार करूक. आईन मस्त अंगणात गोंड्याची आणि शेवंतीची फुलं लायल्या नसत, ती खूप फुललेली आईन सकाळीच काढून ठेवलेल्या आणि त्याच फुलांचो मी हार केलंय. आईन आणि पप्पाने जसं जसं सांगितलं नाही तसं तसं मी सगळी तयारी करून दिलं आणि नंतर पप्पाने मस्त गुढी उभारल्याने आणि पूजा करून घेतल्याने आईन पण पूजा केल्यान. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयाचे प्रतीक व मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी उभारण्याची प्रथा ही चालू केलेली आहे आणि तेव्हापासनं महाराष्ट्रातील प्रत्येक घराच्या समोर ही गुढी उभारण्यात येते आणि जल्लोषात साजरी केली जाते. गुढीपाडव्या दिवशी घरात काहीतरी गोड करतात, त्यामुळे पूजा वगैरे करून आईन आणि मी घेतले पुरणपोळी करूक. पुरणपोळे तर खूपच छान झालेले. सगळा जेवण रेडी झाला तसा पप्पांनी घेतल्याने वाडी दाखवून, तुळशीक वाडी दाखवल्याने गुढीला पण वाडी दाखवून आम्ही नंतर जेवण घेतलं. जरा वेळ आराम केला आणि नंतर लगेच तयारी करून मी गेलाय आवाटात भेट वाटूक. आमच्या एका पाहुण्यांकडेच माका मिळालो शंभू आणि त्यांच्याकडे मस्त ही छोटी मांजर पण होती. किती गोड असत बघा दोघं पण. नंतर संध्याकाळी घराकडे इलंय आणि माझ्या नवऱ्यान माझ्यासाठी पाडव्याक गिफ्ट घेतल्यान, म्हणजे ही सोन्याची अंगठी. मी तर खूप खुश झाले. माका गिफ्ट तर खूपच आवडला माझ्या नवऱ्यान घेतलेला. तर असं होतं माझं आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.